नमस्कार, स्वागत आहे तुमचं विशाल दिग किचन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण तयार केलेली आहे मशरूमची रस्सा भाजी। बघू शकता तुम्ही, खूप छान आपली मशरूमची भाजी तयार झालेली आहे। कलरही भाजीला खूप छान आलेला आहे आणि चवीला ही भाजी खूप छान लागते। एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे मशरूमची भाजी नक्की तयार करून बघा। घरातील सर्वांनाच खूप आवडीने ही भाजी खातील। तर ही भाजी तयार करण्यासाठी मी एक मशरूमचे पॅकेट आणले, ते मला 60 रुपयाला मिळाले। आता हे छान मशरूम आपण एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत। याला जी माती वगैरे लागलेली आहे तर ते आपण मशरूम छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता हे बघा, हे सर्व मशरूम मी एका पातेल्यामध्ये काढून घेते आणि 2-3 पाण्याने हे मशरूम आपल्याला छान धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर याचे छान आपल्याला बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे। मशरूममध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर्स, व्हिटॅमिन बी असते। त्यामुळे आपण आठवड्यातून तरी किमान एक वेळेस तरी मशरूमची भाजी ही खाल्ली पाहिजे। आता आपण मशरूम छान स्वच्छ धुवून घेतले आणि आता आपण छान याचे बारीक बारीक काप करून घेणार आहोत। जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांनी मशरूम नक्की खाल्ले पाहिजे, कारण की मशरूममध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन्स असते। आता सर्व मशरूम आपण हे छान बारीक चिरून घेतला। यामध्ये आपण अर्धा चमचा हळद, थोडंसं तिखट, मीठ आणि इथे मी दुकानातून मशरूम मसाला आणला होता। तुम्ही मशरूम मसाला नसेल तर कोणताही गरम मसाला घेतला तरी चालेल, तर तो मी इथे टाकणार आहे। हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मशरूम 5 ते 10 मिनटं मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण भाजीसाठी वाटण तयार करून घेऊया। तर भाजीसाठी वाटण तयार करण्यासाठी मी 5-6 काजू अर्धा घंटा छान पाण्यामध्ये भिजत घातले होते। काजूमुळे भाजीची ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते। हे बघा, भिजत घातलेले काजू आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया। त्यानंतर यामध्ये कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या आणि 1 टमाटो हे छान आपल्याला मिक्सरमधून याची छान ग्रेव्ही वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅसवरती कढई ठेवूया, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकूया आणि जे मॅरिनेशनसाठी आपण मशरूम ठेवले होते ते मशरूम आता आपल्याला यामधून शिजवून घ्यायचे आहे। त्यामुळे काय होते, मशरूममध्ये सर्व जे मसाले आहेत ते छान मिक्स होतात आणि मशरूमला छान टेस्ट लागते। त्यामुळे आधी आपण मशरूम आहेत ते छान तेलामध्ये छान होऊ देणार आहोत, शिजवून घेणार आहोत। 5-1 मिनटापर्यंत छान मशरूम आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। यामध्ये आपल्याला पाणी टाकायची गरज नाही, कारण की मशरूमला अगोदरच पाणी सुटते। त्यामुळे यामध्ये आपल्याला अजिबात पाणी टाकायची गरज नाही। त्यामुळे अशाच प्रकारे मशरूम जे आहे कढईमध्ये 5-1 मिनटापर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। आता झाकण ठेवून हे छान शिजवून घेतले। बघू शकता तुम्ही, मशरूमला छान पाणी सुटलेलं आहे आणि मशरूम आपले छान शिजलेले सुद्धा आहे। आता ही कढई आपण छान बाजूने काढून घेणार आहोत। आता गॅसवरती दुसरी कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकणार आहोत। तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे। जिरे, त्यानंतर खडे मसाले आणि बारीक चिरलेला कांदा आपण यामध्ये टाकणार आहोत। कांदा छान आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत होऊ द्यायचा आहे। मशरूम आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतात आणि मशरूम खाण्यासाठी पण खूप छान पौष्टिक आहे, मुलांना खाण्यासाठी सुद्धा। तर काही लोकांना मशरूमची भाजी आवडत नाही, पण तुम्ही जर अशा प्रकारे मशरूमची भाजी तयार करसाल तर भाजी अगदी चवीला खूप छान लागते। तर नक्की एक वेळेस अशा प्रकारे मशरूमची भाजी तयार करून बघा। आणि तुम्हाला जर आमच्या रेसिपी आवडत असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला, विशाल दिग किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आता हे बघा, तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे
आता यामध्ये आपण जी टमॅटो आणि काजूची पेस्ट केली होती ती आपण यामध्ये टाकणार आहोत. आता ही पेस्ट आहे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला होऊ द्यायची आहे. झाकण ठेवून आपण छान याला तेल सुटेपर्यंत होऊ देणार आहोत. त्यानंतर आपण यामध्ये सुके मसाले टाकणार आहोत. सुके मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळद, काश्मीरी लाल मिरची, लाल तिखट आणि मशरूम मसाला. तुमच्याकडे जर मशरूम मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला घेतला तरी चालेल, पण कोणत्याही किराणा दुकानामध्ये मशरूम मसाला इझिली अवेलेबल असतो, तर तुम्ही मशरूम मसाला किंवा कोणताही गरम मसालाही घेऊ शकता. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून छान आपल्याला मसाला छान शिजवून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत छान मसाला शिजवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे जर आपण मसाले शिजवून घेतले तर भाजीला खूप छान चव येते आणि कलरही खूप छान येतो भाजीला. आता यावरती आपण गरम पाणी करण्यासाठी ठेवणार आहोत. कोणतीही भाजी करताना भाजीमध्ये गरम पाणीच टाकावे, जेणेकरून भाजीची चवही जात नाही आणि भाजीला कलरही खूप छान येतो. आता हे बघू शकता तुम्ही, भाजीला छान तर्री आलेली आहे आणि आपले जे मसाले आहेत ते पण खूप छान झालेले आहेत. आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून छान मिक्स केलं आणि जे आता मशरूम आपण होऊ दिले होते ते यामध्ये टाकणार आहोत. म्हणजे जो मसाला आहे तो छान मशरूममध्ये मिक्स होईल आणि आपल्याला हवे तेवढं गरम पाणी या भाजीमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. मशरूमची भाजी थोडी दाटसरच छान लागते. जर हॉटेलमध्ये तुम्ही मशरूमची भाजी घ्यायला जासाल तर 200-250 रुपये प्लेट आपल्याला मशरूमची भाजी मिळते. पण घरच्या घरी हे बघा 60 रुपयामध्ये हे मशरूम आणले होतं आणि 3 ते 4 जणांना ही पुरेल एवढी भाजीही तयार होते आणि अगदी हॉटेलमध्ये मिळते त्याचप्रमाणे ही भाजी चवीला लागते. तर तुम्ही एक वेळेस नक्की अशा प्रकारे ही मशरूमची भाजी तयार करून बघा. आता यामध्ये आपण चवीनुसार पाणी आणि हवे तेवढं गरम पाणी टाकून छान मिक्स करून घेणार आहोत आणि झाकण ठेवून फक्त आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे, कारण की आपण मशरूम अगोदरच छान शिजवून घेतले होते. बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकूया. पाच मिनिटांनंतर भाजीला छान उकळी आलेली आहे आणि आपली भाजी छान शिजलेली आहे. बघू शकता तुम्ही, भाजीची ग्रेव्ही पण खूप छान आलेली आहे. भाजीला कलरही खूप छान आलेला आहे. आता यामध्ये मी थोडीशी कस्तुरी मेथी टाकलेली आहे. ही भाजी आपण भातासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत ही खाऊ शकतो. हे बघा, बघू शकता भाजीचा कलर, भाजीचं टेक्स्चर आणि चवीला पण भाजी खूप छान अप्रतिम झालेली आहे. एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे ही भाजी नक्की तयार करून बघा. आता ही भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मशरूमही तुम्ही बघू शकता खूप छान शिजलेले आहे. कलरही खूप छान आलेला आहे. अगदी हॉटेलमध्ये होते त्याचप्रमाणे चवीला ही भाजी लागते. तर एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे ही मशरूमची भाजी नक्की तयार करून बघा.